तर मुलांना आपलं जे 15वं प्रकरण आहे सांख्यिकी, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव देखील घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमामधून आपल्याला हे प्रकरण किती समजलं हे देखील आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांना, सरावामध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे, दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज एकूण प्राप्तांकांची संख्या आपल्याला इथे विचारलेले आहे. मग ते काय असणार आहे पहा, मध्यक किंवा सरासरी. तर काय येणार आहे, ते मध्यक येणार आहे किंवा सरासरी येणार आहे, सांगा पहा मुलांना. बघा, दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज बरोबर एकूण प्राप्तांकांची संख्या. बघा, आपण सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलं, त्यामध्ये हे सूत्र आलं होतं. तर ते कशाचं असणार आहे पहा, मध्यक किंवा सरासरी. सांगा पाहू. अगदी बरोबर, उत्तर काय येणार आहे आपलं, सरासरी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांना, जो आपला दुसरा प्रश्न आहे तो काय आहे, तर एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला डॅश असे म्हणतात. आणि पहिला जो ऑप्शन आहे आपला तो आहे प्राप्तांक आणि दुसरा आहे कच्ची सामग्री. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे, अगदी बरोबर, ती काय असणार आहे, आपली कच्ची सामग्री असणार आहे, रो मटेरियल असणार आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर जे आहे ते काय आहे, तर कच्ची सामग्री हे आपलं काय आहे, योग्य आन्सर आहे. पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आपला प्रश्न काय सांगतोय की संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला डॅश असे म्हणतात. पुन्हा प्रश्न पहा मुलांनो, संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला डॅश असे म्हणतात. मग प्रत्येक संख्येला काय म्हणतात, त्याला प्राप्तांक म्हणतात की कच्ची सामग्री म्हणतात? संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला आपण काय म्हणतो पहा, अगदी बरोबर, त्याला आपण प्राप्तांक असे म्हणतो. पहा, जेव्हा आपण काय तयार करायला जातो, तर वारंवारिता सारणी जेव्हा आपण इथे काय करत असतो, वारंवारिता सारणी जेव्हा आपल्याला दिलेल्या माहितीवरून बनवायला सांगितलेली असते, तेव्हा आपण काय करत असतो, तर 3 स्तंभाद्वारे आपण वारंवारिता सारणी ही तयार करत असतो. पहिला जो स्तंभ आहे तो स्तंभ आपल्याला माहितीच आहे, प्राप्तांक आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो आहे ताळ्यांची खुणा आणि तिसरा जो स्तंभ आहे ती आहे वारंवारिता. म्हणजे या 3 स्तंभाद्वारे आपण काय करतो, तर वारंवारिता जी सारणी आहे ती आपण दिलेल्या माहितीवरून तयार करत असतो. मग संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला आपण काय म्हणणार आहोत, प्राप्तांक म्हणणार आहोत की कच्ची सामग्री म्हणणार आहोत? अगदी बरोबर, त्याला आपण प्राप्तांक असे म्हणणार आहोत. पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला काय विचारलेला आहे, तर प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये डॅश असे म्हणतात. प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात, तिला मध्य म्हणतात की तिला वारंवारता असे म्हणतात? सांगा पाहू मुलांना, काय म्हणतात, तर प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकी भाषेमध्ये म्हणतात मध्य. काय म्हणतात मुलांना, अगदी बरोबर, मध्य असे म्हणतात. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मुलांना, जो पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की प्राप्तांकाची संख्या जास्त असल्यास त्याची बेरीज करून डॅश काढता येते. मग ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मध्य आणि वारंवारिता. प्राप्तांकाची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. आपण इथे बघतो की प्राप्तांकाची जी बेरीज झालेली आहे, बघा, जे काही प्राप्तांक आहे तो जो आपला स्तंभ आहे तो आहे पहिला, आणि दुसरा जो स्तंभ आहे तो ताळ्यांची खुणा, आणि तिसरा आहे वारंवारिता. मग त्यामध्ये आपण काय करत असतो, जी काही संख्या आलेली आहे त्याची बेरीज करत असतो. तर पहा, प्राप्तांकांची संख्या जास्त असल्यास त्याची बेरीज करून डॅश काढता येते. मग काय काढता येते, प्राप्तांकांची जी बेरीज आहे ती आपण जर केली तर आपल्याला वारंवारिता काढता येते. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची डॅश असे म्हणतात. मग मध्यमान म्हणतात की वारंवारिता असे म्हणतात. एखादी संख्या जी आहे ती किती वेळा आलेली आहे, वारंवार विचारलेली आहे का, अनेक वेळा ती संख्या आलेली आहे का, तर तिला आपण काय म्हणतो, एखादी संख्या जर रिपीट होत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर तिला आपण मध्यमान म्हणतो की वारंवारता म्हणतो?
अगदी बरोबर. काय म्हणतो? वारंवारता. का? कारण ती संख्या जी आहे ती रिपीट झालेली असते, पुन्हा पुन्हा आलेली असते, वारंवार येत असल्यामुळे आपण तिला वारंवारता असे म्हणतो. म्हणून बघा, एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाचे आपण काय म्हणतो? तर त्या प्राप्तांकांची आपण वारंवारता असे म्हणतो. मग आपलं योग्य उत्तर काय आहे? तर वारंवारता हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सारणीमध्ये त्या संख्या जवळच्या स्तंभात एक अशी खुणेला डॅश असे म्हणतात. बघा, इथे आपल्याला काय दिलेलं आहे? एक खूण दिलेली आहे आणि त्या खुणेला काय म्हणतात तर पहा, ताळ्याचे खूण की प्राप्तांक. बघा, इथे 2 स्तंभ आलेले आहे. आठवतं का? पहिला जो स्तंभ आहे तो प्राप्तांक, दुसरा आहे ताळ्यांची खुणा आणि तिसरे आहे वारंवारता. तर त्या 3 स्तंभापैकी इथे 2 स्तंभ ऑप्शनमध्ये आपल्याला आलेले आहेत. तर इथे सारणीमध्ये त्या संख्या जवळच्या स्तंभात अशी खूण जर आपण दाखवली तर त्या स्तंभाला कुठला स्तंभ म्हटलं जातं? पहा, तिला ताळ्याची खूण म्हटलं जातं की प्राप्तांक म्हटलं जातं? प्राप्तांक म्हणजे अंक, जे काही संख्या आहे ते संख्या आपण मोठी जी संख्या आहे, सर्वात लहानात लहान जो अंक आहे, प्राप्तांक आहे, तो आपण लिहितो त्या प्राप्तांकामध्ये आणि शेवटी आपण काय लिहित असतो? तर सर्वात मोठा प्राप्तांक लिहित असतो. मग अंक, संख्या आपण ही प्राप्तांकामध्ये लिहित असतो. तर हे जे खूण आहे हे आपण कशामध्ये करतो? अगदी बरोबर, ताळ्यांच्या खुणामध्ये. मग आपले योग्य उत्तर काय असणार आहे? तर ताळ्यांची खूण. पहा, सारणीमध्ये त्या संख्येजवळच्या स्तंभात अशा खुणेला ताळ्यांची खूण असे म्हणतात. मग योग्य उत्तर आपलं काय आहे? तर ताळ्यांची खूण हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज डॅश या अक्षराने दर्शवतात. सारणीमध्ये काय केलं जातं की सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज डॅश या अक्षराने दर्शवतात. पहा, सारणीमध्ये सर्व वारंवारतेची जी बेरीज आहे ती कशाने दर्शवली जाते हे आपण स्पष्टीकरणामध्ये पाहिलं होतं. तर ती कशाने दर्शवली जाते? ती एमने दर्शवली जाते की एनने दर्शवली जाते? वारंवारतामध्ये आपण काय करतो? तर सर्व जे काही नंबर्स आलेले आहेत, जे काही संख्या आलेली आहे त्याची आपण बेरीज करतो. मग त्याला आपण कोणत्या अक्षरामध्ये दर्शवतो? अगदी बरोबर, एन या अक्षरामध्ये दर्शवतो. पहा, सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज एन या अक्षराने आपण काय करत असतो? तर दर्शवत असतो. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज ही बेरीज एकूण डॅश इतकी असते. मग आपला 2 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे प्राप्तांक आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते आहे मध्यमान. पहा, पुन्हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज ही बेरीज एकूण डॅश इतकी असते. प्राप्तांका इतकी की मध्यमाना इतकी? कशा इतकी? अगदी बरोबर, प्राप्तांका इतकी असते. हे आहे आपलं योग्य उत्तर. पहा, सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज ही बेरीज एकूण प्राप्तांका इतकी असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. पहा, आपला हा आहे शेवटचा प्रश्न. तो बघा असा आहे, प्राप्तांकांचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी डॅशचा वापर करता येतो. ऑप्शन देखील आपल्याला 2 दिलेले आहे. फर्स्ट जो ऑप्शन आहे आपला तो आहे ताळ्यांच्या खुणांचा आणि प्राप्तांकांचा. पहा, प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं गेलं आहे की प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी डॅश वापर करतात. आपण कशाचा वापर करतो? ज्या 3 स्तंभाचा आपण वापर करतो त्यापैकी जो दुसरा स्तंभ आहे तो कुठला आहे? अगदी बरोबर, ताळ्यांच्या खुणा. म्हणजे आपण इथे प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्यांच्या खुणांचा काय करत असतो? वापर करत असतो. म्हणजे आपलं योग्य ऑप्शन काय आहे? तर ताळ्यांच्या खुणा हे आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांना, आपलं इथे जे 15वे प्रकरण आहे सांख्यिकी, यामध्ये हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत? तर सांख्यिकी हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चला तर मग आपण एक खेळ हा सिलेक्ट करूया आणि त्याच्या माध्यमाद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊया. तर पहा मुलांनो, आपण बघत आहोत तर इथे 5 प्रकारचे खेळ दिलेले आहेत आणि त्यापैकी एक खेळ जो आहे तो आपण सिलेक्ट करूयात आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्याव्यात. सांगा पहा मुलांनो, कुठला असा खेळ आहे जो तुम्हाला खूप आवडतो? पहा इथे 5 आपल्याला खेळ दिलेले आहेत. तर आज आपण कार रेसिंगचा काय बघणार आहोत, खेळ इथे आपण घेणार आहोत आणि यामध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, पहिला जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तो काय विचारला, तर प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये डॅश असे म्हणतात. कशाला म्हणतात? तर प्राप्तांकाच्या सरासरीलाच सांख्यिकीमध्ये काय म्हणतात? ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे आपला तो आहे कच्ची सामग्री, प्राप्तांक, मध्यमान आणि वारंवारता. जो प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये आपण काय म्हणतो तर मध्यमान असे म्हणतो आणि कलर कुठला आहे तर ब्ल्यू कलर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला डॅश असे म्हणतात. प्रश्न काय आहे? एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला डॅश असे म्हणतात. पहिला आपला ऑप्शन आहे की कच्ची सामग्री, प्राप्तांक, नैसर्गिक संख्या आणि धनसंख्या. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे की एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला आपण कच्ची सामग्री म्हणतो, प्राप्तांक म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो की धनसंख्या म्हणतो. एखाद्या विशिष्ट हेतूने जेव्हा आपण एखादी माहिती गोळा करतो तर त्याला काय म्हटलं जातं? कच्ची सामग्री, प्राप्तांक, नैसर्गिक संख्या की धनसंख्या. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, कच्ची सामग्री हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि कलर कुठला आहे? रेड कलरवरती आपण क्लिक केलं आणि आपलं आन्सर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो बघा काय आहे? संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला डॅश असे म्हणतात. संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला डॅश म्हणतात आणि ऑप्शन 4 दिलेले आहेत. मध्यबिंदू, प्राप्तांक, कच्ची सामग्री, शिरोबिंदू. संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला आपण काय म्हणतो? प्राप्तांक म्हणतो. म्हणून कलर कुठला आहे तर ग्रीन हा कलर आहे. आपला आन्सर देखील योग्य आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग डॅश काढण्यासाठी होतो. तर कशासाठी होतो पहा? कच्ची सामग्री, प्राप्तांक, वारंवारता, सरासरी. इथे आपल्याला कुठलं एक्झाम्पल दिलेलं आहे की प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग डॅश काढण्यासाठी होतो. अगदी बरोबर, सरासरी काढण्यासाठी होतो. आणि कलर कुठला आहे तर येलो कलर आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाचे डॅश असे म्हणतात. एखादी जी प्राप्तांक आहे तो किती वेळा आलेला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाचे काय म्हणतात? पहा, ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहे. जो आपला पहिला ऑप्शन आहे तो आहे वारंवारता. जो आपला सेकंड ऑप्शन आहे तो आहे 0. थर्ड ऑप्शन आहे मध्यमान आणि लास्ट ऑप्शन आहे तळ्यांची खुणा. तर आपला कुठला ऑप्शन योग्य आहे? अगदी बरोबर, त्याला वारंवारता असे म्हणतात. बघा, एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता असे म्हणतात. मग योग्य आन्सर काय आहे? वारंवारता. आणि कलर कुठला आहे? अगदी बरोबर, रेड कलरवरती आपण टिक केलेलं आहे. आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं गणितामधील जे 15वे प्रकरण आहे सांख्यिकी ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. आत्ता यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत. चला मग मुलांना, सगळेजण रेडी आहात परीक्षा देण्यासाठी? चला आपण ह्याच्यावरती काय करणार आहोत तर एक परीक्षा घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपल्याला एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला डॅश असे म्हणतात. पहिला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन बघा काय आहे तर कच्ची सामग्री, प्राप्तांक, नैसर्गिक संख्या आणि धनसंख्या. एवढे आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. बघा, नीट प्रश्न वाचला की आपल्याला काय मिळतं? आपल्याला योग्य ऑप्शन मिळतं.
बघा, एखाद्या विशिष्ट हेतूने गोळा केलेल्या संख्यात्मक माहितीला डॅश असे म्हणतात. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे ते आहे कच्ची सामग्री, प्राप्तांक, नैसर्गिक संख्या, धनसंख्या. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर. काय आहे तर कच्ची सामग्री. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. पहा, आपलं जे पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज ही बेरीज एकूण डॅश इतकी असते. आणि ऑप्शन आपले आहेत धन, प्राप्तांक, मध्यमान आणि ऋण. पहा मुलांना, आपल्याला काय सांगितलेलं आहे? सारणीमध्ये सर्व वारंवारताची जी बेरीज ही बेरीज एकूण डॅश इतकी असते. धना एवढी, प्राप्तांका एवढी, मध्यमाना एवढी की ऋणा एवढी. सारणीमध्ये सर्व वारंवारताची बेरीज सांगितलेली आहे. तर ही कशा एवढी असते? तर ती मध्यमाना एवढी असते. पुढे पाहूया. बघा, पुढचा जो प्रश्न आहे, प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा जो उपयोग आहे तो डॅश काढण्यासाठी होतो. कच्ची सामग्री, प्राप्तांक, वारंवारता, सरासरी. योग्य ऑप्शन आपलं आहे अगदी बरोबर. सरासरी हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला डॅश असे म्हणतात. आता इथे संख्यात्मक माहिती आपल्याला विचारलेली आहे. मग त्याला काय म्हटलं जातं? मध्यबिंदू, प्राप्तांक, कच्ची सामग्री, शिरोबिंदू. संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला आपण काय म्हणतो? तर डॅश असे म्हणतो. म्हणजे मध्यबिंदू म्हणतो, प्राप्तांक म्हणतो, कच्ची सामग्री की शिरोबिंदू? काय म्हणतो? कच्ची सामग्री असे म्हणतो. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये डॅश असे म्हणतात. कशाला? तर प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये आपण काय म्हणतो? बघा, कच्ची सामग्री, प्राप्तांक, मध्यमान की वारंवारता? मग सांगा पहा मुलांना, त्याला आपण काय म्हणत असतो? प्राप्तांकाच्या सरासरीला सांख्यिकीमध्ये आपण काय म्हणतो? तर वारंवारता असे म्हणतो. पहा, आपला पुढचा प्रश्न काय आहे की एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकांचे आपण डॅश असे म्हणतो. मग वारंवारता म्हणतो, शून्य म्हणतो, मध्यमान म्हणतो की ताळ्यांची खुणा असे म्हणतो? सांगा पहा मुलांना, आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे? अगदी बरोबर. त्याला आपण वारंवारता असे म्हणतो. पहा मुलांना, आपलं जे प्रकरण आहे सांख्यिकी, या प्रकरणामध्ये आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि आता काही प्रश्न उत्तराद्वारे देखील आपण हे प्रकरण समजून घेणार आहोत. तर पहा, काही प्रश्न उत्तरे जे आपल्याला विचारलेली आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण इथे देणार आहोत. तर आदर्श विद्यालयातील 7वीच्या विद्यार्थ्यांची आठवड्यातील जी उपस्थिती आहे ती काय केलेली आहे? तर पुढील प्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला काय दिलेली आहे? तर त्याविषयी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. मग एका दिवसाची सरासरी आपल्याला इथे काय करायची आहे? काढायची आहे. पहा, यावरून एका दिवसाची सरासरी उपस्थिती आपल्याला काय करायची आहे? या सारणीवरून आपल्याला काढायची आहे. आणि सारणीमध्ये बघा काय दिलेलं आहे? तर या सारणीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरून आपल्याला सरासरी काढायची आहे. तर पहा, या सारणीमध्ये दिवस दिलेले आहेत. ते कुठले आहेत? तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार एवढे आपल्याला काय दिलेले आहेत? तर दिवस दिलेले आहेत. त्यानंतर उपस्थिती कुणाची? तर मुलांची उपस्थिती बघा काय आहे? 47 सोमवारी किती उपस्थिती होती मुलांची? 47 उपस्थिती होती. मंगळवारी 45 होती, बुधवारी 44 होती, तसेच गुरुवारी 49 आणि शुक्रवारी होती 48 आणि शनिवारी किती होती? तर 43. अशा प्रकारे आपल्याला ही दिलेल्या माहितीवरून काय करायचे आहे? तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला सरासरी उपस्थिती ही काढायची आहे. बघा, इथे जे दिवस आहेत ते दिवस किती दिलेले आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस इथे आहेत. आणि उपस्थिती देखील आपल्याला किती दिवसांची काढायची आहे? तर 6 दिवसांची काढायची आहे. सरासरी काढायला सांगितलेलं आहे आणि सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे? तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला मग करूयात. पहा,
सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे आहे, 47 आणि 45ची आपल्याला बेरीज इथे करून घ्यायची आहे. मग ती होती बघा किती, 47 आणि 45. याची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. बघा 7 आणि 5 12, 4 आणि 4 8 आणि 1 किती 9. आता ह्या 92ला आपल्याला तिसऱ्या संख्येने काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. मग बघा 92 अधिक 44. मग हे आपल्याला काउंट करायचे किती होतात बघा, 4 आणि 2 6, 9 आणि 4 13. म्हणजे 136ला आता आपण कशाने ॲडिशन, कुठला नंबर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, तर 49 हा नंबर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. बघूया किती होतात. बघा 6 आणि 9 15, 3 आणि 4 7 आणि 1 किती, तर 8 आणि हा 1 185. तर 185 मध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तर 48 हा जो नंबर आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. कितीमध्ये, तर 185 मध्ये. मग बघा 8 आणि 5 13, हा चला आला 1. 8 आणि 4 12 आणि 1 किती 13, 1 आणि 1 2 किती आलेले आहेत, तर 233. मग 233 मध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, तर पुढचा जो शेवटचा नंबर आहे 43 तो आपल्याला ॲड करायचा आहे. बघा 43 आपण इथे घेतलेले आहेत. मग 3 आणि 3 किती होतात, तर 6 आणि 4 आणि 3 किती होतात 7 आणि हे 2. बघा 276 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे आपण 276 कसं काढलेलं आहे, की जी काही माहिती आपल्याला दिलेली होती, उपस्थिती म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत किती मुलं उपस्थित होते, त्या सगळ्यांची बेरीज आपण काय केलेली आहे, इथे करून घेतलेली आहे. आणि ती बेरीज जी आहे ती किती आलेली आहे, तर 276 एवढी आलेली आहे. मग बघा एकूण दिवसांची संख्या किती आहे, आपण बघितलं सोमवार ते शनिवारपर्यंत एकूण दिवस किती झालेले आहेत, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे 6 दिवस झालेले आहे. मग 6 आपण कुठे लिहिणार आहोत, तर छेदस्थानी लिहिणार आहोत. आणि अंशस्थानी असणार काय असणार आहे, तर एकूण उपस्थितीची जी संख्या आहे ती असणार आहे कुठली, 276. छेद किती, तर छेद 6. मग बघा यावरून एका दिवसाची जी सरासरी उपस्थिती आहे ती किती आहे, 276 छेद 6. मग आता आपल्याला 6ने कशाला भागायचं आहे, तर 6ने आपल्याला 276ला भागायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 46. पहा आता इथे आपण भागणार आहोत 276. आता आपल्याला बघायचं आहे की 6च्या पाड्यामध्ये 27 आहे का, बोला पाहू मुलांना. 6 एका 6, 7 2 12, 7 3 18, साइन चौक 24, साइन चौक 24 येतं, म्हणून आपण इथे 4 घेतलेले आहेत. आणि इथे किती घेतलेले आहे, 24. मग 2तून 2 गेले 0, 7तून किती 4 गेले तर 3 आणि हे 6. आता 6च्या पाड्यामध्ये 36 आहेत का, हो, 6 6 36. आणि आपली बाकी किती राहिलेली आहे, तर बाकी राहिलेले आहे 0. म्हणजेच आपलं उत्तर बघा किती आलेलं आहे, तर 46 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच सरासरी एका दिवसाची जी उपस्थिती आहे ते आपण किती काढलेली आहे, तर 46 एवढ्या उपस्थिती आपण काढलेली आहे. तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेलच.